नमस्कार, स्वागत आहे आपल्या इंडियन टी व्ही न्यूजमध्ये. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 16 मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार शर्मिला शंकर वानखेडे यांचे अ, श्री आहेत. त्यांना आपण अ, काही विकासाबद्दल प्रश्न करणार आहोत की आपल्या प्रभाग क्रमांक 16 मधील काय काय समस्या आहेत त्याबद्दल आपण त्यांना विचारणा करणार आहोत. शंकर भाऊ, पहिला प्रश्न आपला असा राहील की 100 दिवसात आपली कृती काय राहील? नक्की. पहिल्या की आपल्याला जनतेतून जर निवडून दिलं, तर आपली कृती काय राहणार आहे 100 दिवसात? प्रथमतः आम्ही इंडियन टीव्ही न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि तुमचेही स्वागत करतो. पहिल्या 100 दिवसामध्ये आम्ही निवडून आल्यानंतर जनतेसाठी मूलभूत सेवा ज्या आहेत त्यांचे नियोजन फिक्स करणार आहे. प्रभागामध्ये आज जर समस्या बघितल्या तर संपूर्ण प्रभागाला समस्यांनी विळखा घातलेला आहे आणि त्यामध्ये आपण विशेषतः जर लक्ष दिले तर त्या सगळ्या मूलभूत समस्या आहेत आणि त्या मूलभूत समस्यांना सोडवणे आमचे आद्य कर्तव्य आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाण्याची समस्या जाणवेल. पिण्याचे पाणी त्याचे नियोजन नाही. ज्यावेळेस नळ सोडण्यात येतात त्यावेळेस सगळं पाणी, जेव्हा जनतेचं पाणी भरणं होते त्यावेळेस ते रस्त्यावर येतात. म्हणजे नळांना तोट्या लावणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे हा प्रथम क्रमांकाचा मुद्दा येतो आणि हा सुद्धा नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा भाग आहे. त्याच्यावर फक्त आम्हाला नियोजन करणे गरजेचे आहे. मुद्दा क्रमांक 2, आमच्या प्रभागामध्ये भरपूर शेतकरी आणि शेतमजूर वर्ग आहे, तर त्यांना पाणी भरपूर लागते, परंतु पिण्याचे पाणी एवढ्या प्रमाणात प्रभागामध्ये सोडणे शक्य होणार नाही. आम्ही तिथे गेल्यानंतर सुद्धा ते शक्य होणार नाही. तर त्यासाठी आमच्याकडे व्हिजन आहे की आमच्या परिसरामध्ये डॅम असा जो भाग आहे चामुंडादेवी परिसरामध्ये, तो 3 एकर आहे आणि तो पाणथळ जागा आहे. तिथे कधीही बोर घेतला तर भर उन्हाळ्यात सुद्धा 3ची मोटर चालू शकते, असे बरेच म्हणजे पाणी लागू शकते बऱ्यापैकी. तर त्या ठिकाणी 2-3 बोरवेल घेऊन संपूर्ण प्रभागामध्ये कमी पैशामध्ये पाईपलाईन होईल आणि ती पाईपलाईन करून या प्रभाग क्रमांक 16 मधील 16 जनतेचा संपूर्ण पाण्याचा प्रश्न, वापराच्या पाण्याचा प्रश्न मिटवला जाईल. त्याचसोबत प्रभाग क्रमांक 16च नाही तर अर्ध्या वाशिमचा सुद्धा या नियोजनाने पाण्याचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. दुसरा प्रश्न सर, आपल्याला आतापर्यंत जनतेसाठी नेमकी कोणती आपण ठोस कामे केलेली आहेत? निश्चितच मी जवळपास 25 वर्षापासून जनतेच्यासाठी काम करत आहे. राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या काम करत आहे. ज्या ज्या ठिकाणी मी प्रभागामध्ये ज्या ठिकाणी राहतो त्या भागात 2001 पासून मी राजकीय फंड आणून सिमेंट रस्त्याचे काम केले, कूपनलिकेचे काम केले, त्याच्यानंतर पाईपलाईनचे काम केले. त्या प्रभागातील जनतेला चालता येत नव्हते असा आमच्या इकडे रस्ता होता, संपूर्ण चिखल राहायचा. तिथे आम्ही सिमेंट रस्ते केले आणि ते रस्ते आज सुद्धा आमच्या काळात झाले रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने आहेत, हे मला इथे या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. निधीचा हिशोब जनतेसमोर आपण कसा मांडणार? निश्चित खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आमच्या प्रभागामध्ये मागच्या कार्यकाळामध्ये जे 15 वर्षापासून नगरसेवक आहेत त्यांनी खूप निधी आणला अशी आवई उठवण्यात येते आणि निश्चित निधी आणल्याचे त्यांनी 5-5 करोड रुपयाचे बॅनर सुद्धा लावलेले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र ते 5-5 करोड रुपयाचे काम कुठे झाले जनतेला सुद्धा दिसले नाही आणि मला सुद्धा दिसले नाही. फक्त रस्त्यावर पावसाळ्याच्या तोंडी मुरुम फेकण्यात आला. तो मुरुम फेकल्यामुळे प्रचंड प्रमाणात चिखल झाला आणि असा कोणता त्यांनी मुरुम फेकला की त्या मुरुमामध्ये सोन्याचे खडे होते का? की ते सोन्याचे खडे वेचायचे आणि कोणी आता आपल्या हातात ब्रासलेट करायचं, गळ्यात गहूपोत करायची महिलांनी, असा का सोन्याच्या खड्याचा तो मुरुम होता का? हा माझा सवाल विरोधकांना आहे. या निधी प्रचंड प्रमाणात आला हे निश्चित खरं आहे, कारण जर निधी आला नसता तर त्यांनी ते बॅनर लावलेच नसते. त्यांनी बॅनर लावले म्हणजे निधी आला आणि तेव्हाही सरकार भारतीय जनता पार्टीचंच होतं. म्हणजे भारतीय जनता पार्टीनेच तो निधी इकडे आमच्या प्रभागामध्ये दिलेला होता. परंतु त्या निधीचा योग्य वापर झाला नाही. त्या निधीचा योग्य वापर व्हायला पाहिजे. मी आता तुमच्या प्रश्नाकडे येतो की त्या निधीचा आम्ही काय उपयोग करणार. तर असा निधी ज्यावेळेस प्रभागामध्ये येतो तो जनतेच्या कामी आला पाहिजे. एखादी इमारत फक्त उभी करणे म्हणजे विकास करणे नव्हे. ती इमारत योग्य पद्धतीने उभी करून ती जनतेच्या सेवेत रुजू असणे याला विकास म्हणतात. ती जनतेच्या 5, 10, 15 वर्ष कामी आली पाहिजे याला विकास म्हणतात. ही विकासाची व्याख्या असली पाहिजे. आता जनतेच्या निधीचा जनतेला हिशोब कशा पद्धतीने देणार हे मला तुम्हाला वेगळ्या दृष्टीने सांगण्याची गरज नाही. त्याचं कारण आम्ही
ग्रामदेवी चामुंडा मातेचे पुजारी आहोत. आम्ही लहानपणापासून तिथे पूजा घालतो. वानखेडे परिवारात तिथे पूजा आहे. ते मंदिर, तिथलं व्यवस्थापन आम्ही बघतो आणि तिथला जो 51 पोत्याचा महाप्रसाद होतो, त्या महाप्रसादामध्ये मी अग्रस्थानी असतो आणि तो पैसा जनतेचा आहे, समाजाचा आहे, याची मला जाणीव आहे. म्हणून मागच्या 12 वर्षापासून एक रुपयाचा जनतेचा पैशाचा हिशोब आम्ही त्या ठिकाणी जाहीर बॅनर आणि बोर्ड लावून देत असतो. हे आमचे उत्तम उदाहरण आहे की आम्ही येणाऱ्या काळात जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार करणार नाही. बरं, दुसरा प्रश्न आपला असा आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी तातडीची काय योजना आपण राबणार आहात? जनतेसाठी ज्येष्ठ नागरिक. तातडीच्या योजना म्हणजे केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या इतक्या मोठ्या योजना आहेत की त्याच फक्त आम्हाला अंमलात आणायच्या आहेत. महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत, बचत गट असतील, उज्ज्वला योजना असेल, लाडकी बहीण असेल, म्हणजे मग त्या माध्यमातून KYC करणे वगैरे आहेत. ज्या लाडक्या बहिणींच्या योजना बंद पडल्या असतील किंवा ज्या लाडक्या बहिणी त्याच्यात समाविष्ट कशा करायच्या, हे जरी आम्ही कामं केले तरी जनतेसाठी भरपूर कामं आहेत. कारण भारतीय जनता पक्षाने जनतेसाठी एवढ्या मोठ्या योजना आणून ठेवल्या की त्या योजना फक्त सुरळीत जनतेपर्यंत पोहोचवणे, हे एक जरी काम नगरसेवकाने केले तर ते जनतेसाठी भरपूर सोयीचं होईल असं मला वाटतं. रस्ते, पाणी, गटार प्रश्न कधी आणि कसे आपण सोडवणार? निश्चित आमच्या प्रभागामध्ये रस्त्यांची खूप मोठी समस्या आहे. 5 महिन्यापूर्वी एक डांबरीकरणाचा रोड झाला होता चामुंडादेवीपासून भीमनगरापर्यंत. समोर डांबरीकरण होत होतं आणि त्याच रस्त्यावर मागं खड्डे पडत होते. आणि चामुंडादेवी ते निमसगाव या भागात आजही तुम्हाला मोटरसायकल चांगल्या पद्धतीने चालवता येत नाही. म्हणजे बोलताना मला अक्षरशः शरम वाटते की एखादी गरोदर महिला जर त्या रस्त्याने गेली तर तिची काय परिस्थिती होत असेल हे त्या महिलेलाच माहीत. म्हणून त्या रस्त्याच्या परिस्थितीवर आपण आज न बोललेले बरे, कारण प्रभागातील संपूर्ण जनतेला माहीत आहे. राहिला दुसरा प्रश्न नाल्यांचा. नाल्या तर बांधलेल्या आहेत परंतु त्यांच्या उताराचं नियोजन नाही. त्याच्यात सांडपाणी कुठे वाहते हे लोकांना माहीत नाही. त्याच्यामुळे गटार साचलेले आहेत, त्याच्यामध्ये मच्छर झालेले नाहीत आणि त्याच्यामधून जनतेची सुविधा होण्याऐवजी जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर आम्हाला या मूलभूत सुविधांकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. युवक व महिलांसाठी नवीन काय देणार आपण नगरसेवक पदावर विराजमान झाल्यानंतर? आम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर केंद्र सरकारच्या खूप मोठ्या योजना आहेत, राज्य सरकारच्या खूप मोठ्या योजना आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून युवकांना आपण अनुदान देऊ शकतो, त्यांना कर्ज उपलब्ध करून देऊ शकतो आणि छोटे मोठे व्यवसाय थाटण्यास मदत करू शकतो. ते आम्ही निश्चितप्रमाणे करणार आहोत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी पहिला पाऊल टाकणारा माणूस आहे. कारण या निवडणुकीमध्ये मी स्वतः माझी उमेदवारी न घेता मी महिला सक्षमीकरण मानणारा असल्यामुळे, महिलांना प्राधान्य देणारा असल्यामुळे माझ्या पत्नीला मी उमेदवारी दिली आणि तिला माझ्या बरोबरीचा दर्जा दिला. त्यामुळे मी महिलांसाठी काय करणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तरी सुद्धा बचत गट असतील किंवा अजून कोणत्याही माध्यमातून महिलांच्या सोबत जिथे जिथे उभे राहण्याचं काम पडेल तिथे तिथे मी आणि माझी पत्नी उभे राहू. बर, पक्ष की जनता, कोण आधी आपल्यासाठी? पक्षासोबतच जनता. कारण पक्षाने जर मला जनतेची संधी करण्याची सेवा दिली नसती तर आज मी या ठिकाणी तुम्ही माझी मुलाखत घेतली नसती. पण त्याच पक्षाने मला इथे उमेदवारी देतानाच सांगितले आहे की तू सत्तेसाठी नाही, सेवेसाठी आहे. आणि मी ही लढाई सत्तेसाठी लढत नसून जनतेच्या सेवेसाठी लढत आहे. म्हणून पक्षासोबतच जनता माझ्यासोबत. तक्रारीसाठी थेट संपर्क व फॉलोअप कसा? 24 तास मोबाईल चालू राहील, आजही चालू आहे, त्याच्याबद्दल कोणतीही शंका नाही. आणि ठामपणाने सांगतो, अगदी निर्धाराने सांगतो, आत्ता सध्या तुमच्या कॅमेऱ्यामध्ये ज्या पद्धतीने बोलत आहे त्याच पद्धतीने रात्री 2 वाजता सुद्धा कोणाचा फोन आला तर तो फोन रिसीव्ह होईल आणि याच पद्धतीने बोलील. अर्थात 90-20चा आमचा कार्यक्रमच नाही, आध्यात्मिक मार्गातले आम्ही माणसं आहोत हे तुम्हाला सांगू इच्छितो. स्वच्छता व पर्यावरणासाठी काय बदल करणार आपण? पर्यावरणासाठी झाडे लावा, झाडे जगवा. स्वच्छतेसाठी प्रभागातील वातावरण हे स्वच्छ असलं पाहिजे. नाल्यांचा प्रवाह हा योग्य असला पाहिजे. सांडपाण्याचे नियोजन असले पाहिजे. लोकांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन असले पाहिजे. या माध्यमातून आपण नियोजनाचा अभाव नगरपालिकेमध्ये न ठेवता, तुम्हाला एक मला आवर्जून सांगावेसे वाटेल की नगरपालिकेकडे आणि आमच्या प्रभागाकडे जर बघितलं
तर 50 ते 60% समस्या अशा आहेत की ज्या नगरपालिकेच्या आणि मागील नगरसेवकांच्या नियोजनाचा अभाव या ठिकाणी 50 ते 60% समस्यांचा निपटारा त्याच ठिकाणी होणार आहे. उदाहरणार्थ या आमच्या प्रभागामध्ये स्वच्छता कधीच नसते, सफाई कामगार कधी आलेले दिसत नाहीत, नाल्या उपसणारे सफाई कामगार कधी आलेले दिसत नाहीत. तर हे काय आहे, हे खूप सोपं काम आहे. फक्त आम्हाला एक पत्र तिथे नगराध्यक्षांना द्यायचं आहे, CO साहेबांना द्यायचं आहे आणि वाशिम शहरामध्ये जे काही सफाई कामगार आहेत, जे काही नियोजन नगरपालिकेचे आहे, ते नियोजन फक्त प्रभाग क्रमांक 16 कडे वळवायचे आहे. एवढंच आम्हाला काम करायचे आहे आणि हे काम पहिल्याच मीटिंगमध्ये आम्ही करू. ते काही आमच्यासाठी कठीण नाही आहे. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न आहे आपल्याला, इतरांपेक्षा तुम्हालाच मत का? निश्चित मी तरी मागील 15 वर्षापासून प्रभागातील जनतेच्या सेवेची संधी मागत आहे. माझ्यासोबत जे गजूभाऊ आहेत, माझे सहकारी, ते सुद्धा यावर्षी मैदानात आलेले आहेत. अगदी सॉफ्ट चेहरा, नवीन चेहरा आणि रात्रंदिवस लोकांच्या सुखदुःखात कामी येणारा चेहरा म्हणजे गजूभाऊ वाळके. या प्रभागामध्ये जर तुम्ही सर्वे केला तर प्रभागातील जनता तुम्हाला सांगेल, ही निवडणूक आता जनतेने हाती घेतलेली आहे, की गजूभाऊ त्यांच्या रात्रंदिवस सुखादुःखात कामी पडणारा माणूस आहे. मी सुद्धा ज्या भागात राहतो त्या भागात रात्री अपरात्री कोणी आवाज दिला तर त्यांच्या हाकेला धावून जाणारा मी माणूस आहे. मी 25 वर्ष झाले सामाजिक राजकीय क्षेत्रात असल्यामुळे या गोष्टीची मला जाणीव आहे. आणि गजूभाऊ असोत किंवा मी असोत, प्रामुख्याने सांगायचा मुद्दा म्हणजे आम्ही दोघेही जण वार्डातच राहतो. आम्ही या वार्डात निवडणूक लढतो आणि बाहेरच्या वार्डात राहतो, अशातला काही भाग नाही. म्हणजे जनतेच्या हाकेला ओढून धावून जाणारे आम्ही दोघंही आहोत. आम्ही कुणाला कधी हाणून पाडून बोलत नाही, आम्ही कधी कुणाचा अपमान करत नाही. म्हणजे मला एक सांगायचं की एखाद्या वेळेस रात्री जनतेने दिलेल्या हाकेला धावून कोणी एखादा उमेदवार आम्ही नाही गेलो तरी चालेल, पण दिवसा ढवळ्या कोणाच्या अंगावर धावून जाणारा उमेदवार नसावा आणि आम्ही त्याच्यापैकीच एक आहोत. त्याच्यामुळे जनतेने आम्हालाच निवडून द्यावं. बाकी लोकांची जनतेने 15 वर्ष झाली परीक्षा पाहिली, त्यांना जनतेने संधी दिली आणि 15 वर्ष संधी दिल्यानंतर 15-15 वर्ष हे लोक नगरसेवक राहिल्यानंतर सुद्धा यांना विकासाच्या कामावर बोलता येत नाही आणि आज जनतेच्या दारी जाऊन याचना करीत आहेत की आम्हाला एक शेवटची संधी द्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ यांचा विकास फेल पडला, हे नापास झालेले आहेत, यांना ज्या परीक्षेत जनतेने उतरवले होते. म्हणून यावेळेस जनतेने आम्हालाच यावेळेस निवडून द्यावे आणि आम्हालाच प्रचंड आशीर्वाद द्यावेत आणि मला आशावाद आहे की यावेळेस जनता आम्हाला प्रचंड आशीर्वाद देईल आणि प्रचंड बहुमताने निवडून देईल. आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक 16 मधील शर्मिलाताई शंकर वानखेडे यांचे श्री व तसेच मधील गजानन दत्ताभाऊ वाळके, ज्यांनी आपले जे प्रश्न आपण मांडलेत त्यांच्यासमोर, त्यांनी त्या प्रश्नांचे व्यवस्थित सविस्तर उत्तर दिलेली आहेत आणि विकासाबद्दल त्यांनी सगळी जाण करून दिलेली आहे. या प्रभाग क्रमांक 16 मधील बरेच काही समस्या होत्या, त्यांनी त्या समस्याचं निवारण करण्याचं सांगितलेलं आहे. इंडियन TV न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे, वाशिम. नमस्कार, स्वागत आहे आपल्या इंडियन TV न्यूजमध्ये. आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपा अधिकृत उमेदवार गजानन दत्ताभाऊ वाळके हे असून काही प्रभागामधील काही समस्याबद्दल आपण त्यांना प्रश्न करणार आहोत. आपल्या वार्डामधील आपल्याला जर जनतेने निवडून दिले तर 5 वर्षात आपण कोणते कोणते विकास कामे करणार आहात व आपल्या प्रभाग क्रमांक 16 मधील 3 अशा गंभीर समस्या कोणत्या आहेत त्याबद्दल आपण काय सांगता? गंभीर समस्या म्हणजे निवडून दिल्यानंतर गंभीर समस्या तर खूप आहेत, पण पहिली समस्या मेन रोड चामुंडा देवी ते निमजगा हा परिसरातला सर्वात मोठा एक मुद्दा मेन रोड तो, आणि नालीकरण आणि पाण्याचं जे मेन पाणी जे गरजवंत वस्तू आहे आपल्या जीवनातली, पाणी हे आणि काही संडास नालीकरण तिकडले जे कामं आहेत ते पहिले आम्ही ते करणार. अजून काही दूषित पाणी वगैरे आपल्या वार्डात येते त्याबद्दल आपली काय नियोजन असणार? दूषित पाण्यासाठी आम्ही ते समोरच्या टप्प्यामध्ये ते विचार केलेला आहे. ती सध्या यंत्रणा आम्ही ती समोर करणार आहे. ते ठीक, कट कर.